श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो या व्हिडिओचा विषय आहे तुळशीच्या रोपाचे उपाय. हिंदू वेद पुराणांच्या अनुसार तुळशी हे फक्त एक रोप नाही आहे, तर एक साक्षात देवी आहे. हिंदू ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की एक पवित्र नदी, गाय आणि तुळशी या तिघांनाही साक्षात माता असल्याचा दर्जा प्राप्त आहे. जर कोणी व्यक्ती तुळशीची पूजा करतो तर त्याच्या जीवनातून सर्व पापे धुतली जातात, कारण की स्वयं माता सीता, रुक्मिणीने किंवा मग कुणीही देवी देवता जिने पण या धर्तीवर आपला वास केलेला आहे आणि या धरती मातेवर जन्म घेतलेला आहे, त्यांनी नक्कीच या तुळशीची पूजा केलेली आहे. हिंदू ग्रंथामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे, तुम्ही दररोज फुटताच जर तुळशीला पाहता तर तुमच्या सर्व दिनचर्येची कामे पूर्णतः सफल होतात. जर तुम्ही सकाळी उठून आपला चेहरा न पाहता तुळशीच्या रोपाला पाहता तर तुमच्यावर कोणतेही कष्ट येत नाही. तर बघतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगण्यात जात आहे ती खूपच सुंदर आणि खास माहिती आहे. आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे व साफसाफ लिहिलेले आहे की तुळशी ज्या मातीवर उगवते, ज्या ठिकाणी ती उगते, तेथील स्थानी समस्त तीर्थक्षेत्रांचा वास असल्याचे मानले जाते. अगदी सरळ भाषेत तुम्हाला सांगण्यात जाईल तर कोणी व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये यासाठी परेशान असेल की तो काही केल्या तीर्थयात्रेस तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाहीये आणि तो दररोज तुळशीची पूजा करतो, तर त्याच्या तीर्थयात्रेला सफल झाल्याचे मानले जाते. जर तुम्ही लोक आपल्या जीवनामध्ये गरिबी, दरिद्रता तसेच धन व बरकत ना येत असल्याने परेशान होता, तर तुम्ही एक बाब जाणून घ्या. तुळशीच्या रोपाचा जर तुम्ही योग्य पद्धतीने उपाय करता तर गरिबी, दरिद्रता, कष्ट आणि परेशानीपासून तुम्हाला सुटका मिळून जाईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, कारण की तुळशीच्या रोपाची जी मूळ जडी असते, मुळाशी जी माती असते, त्यामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा जागृत वास असतो. तुळशीच्या पानांवर श्रीहरी भगवान विष्णूंचा वास असतो आणि तुळशीच्या मध्यभागी भगवान श्री हनुमान महाराजांचा वास असतो. बघतो हिंदू वेद ग्रंथ पुराणांच्या अनुसार जर तुम्ही तुळशी मातेची योग्य पद्धतीने पूजा केली आणि योग्य प्रकारची साधना क्रिया केली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही कष्ट पाहण्यास मिळणार नाही. ज्या पण घरामध्ये तुळशीचे रोप लावलेले असते त्या घरामध्ये कधीही रोग व पिढ्यांच्या समस्या वास करत नाही. त्या घराचा वास्तू खूपच जास्त मजबूत असतो. असे मानले गेलेले आहे की जर घरामध्ये कोणतीही अनहोनीत घटना घडून येणारी असेल तर तुळशीचे रोप आपोआप सुकून जाते, कारण की तुळशीचे रोप त्या वाईट कारणांना, अनहोनीत घटनांच्या त्यांच्या प्रभावांना आपल्या आतमध्ये शोषून घेते. त्यामुळे या तुळशीच्या रोपाला माता राणीचा दर्जा प्राप्त आहे. तुळशीचे रोप स्वतः नष्ट होऊन तुमचे संरक्षण करते आणि यामुळेच आपल्या हिंदू बंधू भगिनींना आपल्या घरामध्ये कमीत कमी एक तरी तुळशीचे रोप लावणे अत्यंत आवश्यक असून जरूर लावले पाहिजे. तुळशीचे रोप शुद्ध व ताजा ऑक्सिजन देण्यासोबतच प्राणवायूही प्रदान करते आणि अनेक प्रकारचे चमत्कारिक लाभ सुद्धा तुम्हाला प्रदान करते. जर तुम्ही कट्टर व सच्चे हिंदू आहात तर कमेंट्स बॉक्समध्ये तुळशी माता की जय अवश्य टाईप करा. बघतो हिंदू शास्त्रांच्या अनुसार तुमची जर कोणती मनोकामना आहे आणि तुम्ही इच्छित आहे की तुमची ती मनोकामनेची पूर्ती लवकर व्हावी, तर 1 महिन्यापर्यंत सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर जर तुम्ही श्री हनुमान महाराजांच्या मंदिरात जाता आणि त्यांच्या मूर्तीसमोर बेसनाच्या लाडूंसोबत फक्त एक तुळशीचे पान अर्पण करता, तुमची कितीही मोठी मनोकामना का नसो ती तर पूर्ण होईलच होईल. सोबतच तुमच्यावर जर कोणती समस्येची पीडा, परेशानींच्या बाधा किंवा कष्ट येणारे असतील तर ते आपोआपच नष्ट होऊन जातील. बघतो जसे की मी तुम्हाला हे आधीच सांगितलेले आहे की तुळशीच्या मध्यभागी साक्षात श्री हनुमान महाराजांचा वास असतो. तुळशीची मंजिरी उतरवल्याने जीवनातील मोठ्यात मोठे कष्टही नष्ट होऊन जातात. जर तुम्ही कर्जापासून मुक्ती मिळवू इच्छिताय, घरातील मुलांचे लग्न होत नाहीये, तर यामध्येही तुळशीचा एक खूप मोठा चमत्कारिक लाभ मानला गेलेला आहे. या तुळशीचा उपाय करून तुम्ही या कष्टांतून आणि या समस्यांच्या बाधा व परेशानीतून मुक्ती मिळवू शकता. बघतो जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच अडचणीत आहात, तुमचे ग्रह तुमची साथ देत नाहीयेत, ग्रहदोषांच्या कारणांमुळे तुमचे काम बनतच नाहीये आणि तुम्ही जी मेहनत करताय त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला फारसे तसे फळ मिळत नाही, तर तुम्हाला फक्त या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पाहायचे आहे. कारण की जो उपाय तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे त्या उपायाने तुमचा 1 रुपयाचाही खर्च होणार नाही, परंतु लाखो रुपयांचा फायदा मात्र निश्चित होईल. तर कसे या तर मग तुम्हाला तेही सांगतोय. ध्यान देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. बघतो तुम्ही दररोज आंघोळ तर नक्कीच करत असाल. जर तुम्ही रोज आंघोळ करताय आणि तुळशीच्या मुळातील फक्त एक चिमूटभर माती घेता आणि एक तुळशीचे सुकलेले पान घेता, इथे ध्यानात ठेवा
तुळशीचे पान तोडू नका. मुळाशी गळून पडलेले सुके पान घ्या आणि यास तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून सोबत चिमूटभर हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करता, ज्या पाण्याने तुम्ही रोज आंघोळ करणार होता. तर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व अडचणींच्या बाधांतून, किचकट समस्यांतून तुम्हाला हातोहात सुटका मिळून जाईल. कारण की हे स्पष्टपणे मानले गेलेले आहे, तुळशीच्या मुळातील मातीमध्ये सर्व तीर्थांचा वास असतो. त्यामुळे ही माती अत्यंत जागृत शक्तीने भरपूर व पावित्र्य मानली जाते. आणि तुळशीचे जे पान गळून पडते, या पानास जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात घालता तर हे तुमच्यावरील परेशानींना नष्ट करते. साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. बघतो, तुळशीच्या मुळातील मातीचा तुम्ही जर टिळा लावता तर याने तुम्हाला समाजात एक वेगळे स्थान प्राप्त होते. समाजात मान सन्मान मिळतो. जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहात, कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त केवळ सफलतेच्या यशाचीच प्राप्ती पाहण्यास मिळते. बघतो, जर तुमच्या समोर काही विघ्न येणार असेल तर तो विघ्न आपोआपच स्वयं बाजूला सरला जातो. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टिळा लावत असाल, त्यामध्ये फक्त एक चिमूटभर तुळशीच्या मुळातील माती मिसळून टिळा लावा आणि हा टिळा लावल्याच्या नंतर तुमच्या जीवनातून सर्व कष्ट आपोआपच मिटून जातील. बघतो, दररोज तुळशीचे फक्त एक पात तुम्ही न चुकता खाता तर याने तुम्हाला कित्येक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळून जाते. तुमचे ब्लड सर्क्युलेशन प्रभावित होते. चेहऱ्यावर निखळ तेज येऊन चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो. तुमच्या आतमध्ये कोणताही रोग वास करत नाही. तुमच्या रोग प्रतिकारक क्षमतेला वाढवण्यासाठी दररोज फक्त एक तुळशीचे पान खात राहा. तुमच्यावर कधीही कोणते कष्ट येणार नाही आणि तुम्हाला रोगांपासून निश्चित व निरंतर संरक्षण मिळत राहील. बघतो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे तो एक असा उपाय सांगण्यात जात आहे ज्याने तुमची धनाची समस्या समाप्त होऊन जाईल. त्यामुळे बघतो, कमेंट्स बॉक्समध्ये सर्वात प्रथम तुम्ही जय माता लक्ष्मी जरूर टाईप करा, जेणेकरून तुम्हाला लक्ष्मीचा जागृत कृपा आशीर्वाद मिळत राहील आणि तुमच्या जीवनामध्ये पुढे कधीही धनाची कधी कमी राहू नये. आणि अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केले नसेल तर या माहितीला लाईक करण्यास मात्र विसरू नका. माहिती फारच सुंदर आहे. बघतो, जर तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित खूपच मोठी समस्या आहे आणि तुम्ही हैराण आहात, मेहनत तर खूपच करताय परंतु त्याचे योग्य फळ मात्र तुम्हाला मिळत नाही, तर तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुमच्या घराची जी तिजोरी आहे, जिथे तुम्ही व्यापार करता, मग तो जरी लहान असो अथवा मोठा व्यापार असो, तर त्या ठिकाणी धन ठेवण्याच्या जागी तुम्ही फक्त एक तुळशीचे हिरवे पान ठेवण्यास सुरुवात करा. जर तुम्ही केवळ एवढेच करता, तुम्ही तिजोरीत ठेवा, त्या दानपेटीत अथवा गल्ल्यात ठेवा, जिथून तुम्ही पैशांचे देणेघेणे करता, तर याने तुमची दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट बरकत होण्यास सुरुवात होऊन जाईल. जर तुम्ही तिजोरीत तुळशीचे फक्त एक पान ठेवता आणि दर आठवड्यातून एकदा त्या पानास बदलत राहता, अर्थात आणि जे आधीचे पान सुकून जाईल त्या पानास तुम्हाला कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदी नाल्याच्या पाण्यात प्रवाहित करावे लागेल. आणि जर तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात हा उपाय फक्त असा वारंवार नित्य नियमाने केवळ 21 शुक्रवारपर्यंत करता, तर विश्वास करणार नाही बघतो, तुमच्या जीवनामध्ये पुढे कधीही तुम्हाला पैशांची कमी होणार नाही. बघतो, शुक्रवारचा दिवसच का? कारण की हा देवी माता लक्ष्मीचा जागृत दिवस असतो. दर शुक्रवारी तुम्हाला फक्त एकच पान तोडायचे आहे आणि यास तुम्हाला आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. पुढच्या शुक्रवारी या वाळलेल्या पानास तुम्ही कोणत्याही नदी, तलाव, नाल्याच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे आणि पुन्हा एकदा एक नवीन पान तिजोरीत ठेवून द्यायचे आहे. असे 21 शुक्रवारपर्यंत जर तुम्ही करता तर तुमच्या जीवनात कधीच धनाची कमी पाहण्यास मिळणार नाही. तुम्ही जे तुमच्या तिजोरीमध्ये सोने, चांदी, धन, पैसा ठेवलेला असेल ते दुप्पट वाढण्यास सुरुवात होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या कर्जांतून मुक्ती मिळेल. तुम्हाला सर्व परेशानीतूनही सुटका मिळेल. एवढी जबरदस्त चमत्कारिक ताकद असते बघतो केवळ एका तुळशीच्या पानामध्ये. बघतो, या ज्या काही गोष्टींच्या बाबी मी तुम्हाला सांगत आहे, या कुठे काही हवेतील फायरिंग नाहीये. या काही अशाच फालतू गोष्टी तुम्हाला मी सांगत नाही. या सर्व बाबी वनस्पती शास्त्राच्या हिंदू पुराणांमध्ये लिहिलेल्या आहे. जर तुम्ही हिंदू पुराणांच्या वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 4 मध्ये जाल, तुम्हाला या सर्व बाबींच्या गोष्टी संस्कृतमध्ये लिहिलेल्या पाहण्यास मिळतील. त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये तुळशी माता की जय अवश्य टाईप करा. जर तुम्हाला असे वाटते की तुमच्यावर कोणीतरी काळी जादूटोना क्रियाकरणी करून ठेवलेली आहे, तुमच्या मागे कोणी भूतप्रेत काळा साळा पडलेला आहे आणि याने तुम्ही खूपच परेशान आहात, तर तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे. तुमच्या घरातील तुळशीची पाने जेव्हा गळून पडतात तर या वाळलेल्या पानांना तुम्हाला घेऊन फक्त तुमच्या घराच्या छतावर ठेवून द्यायचे आहे. छतावर अशा ठिकाणी ठेवून द्यावीत की जिथून ती हलता कामा नयेत अथवा हवेने उडून जाता कामा नयेत. मग जरी तुम्ही एखाद्या विटेखाली अथवा कौलाखाली ठेवलात तरी चालेल. आणि खास करून
जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी हा उपाय करता तर तुमच्या घरावर जर कोणती वाईट नकारात्मक शक्ती असेल, जादूटोणा क्रिया करण्याची, काही काळी जादू अथवा कोणत्या वाईट आत्म्याचा साया तुमच्या मागे लागलेला असेल, तर अशी वाईट शक्ती तुमच्या घराला आपोआपच सोडून दूर पळून जाईल, तुमच्या घराला सोडून देईल. कारण की बघतो असे मानले जाते की या उपायास केल्याच्या नंतर श्री हनुमान महाराजांचा कृपा आशीर्वाद सरळ तुमच्या घरकुटुंब परिवारास प्राप्त होतो आणि तुमच्या घरावरील काळी जादू टोणा शक्ती तुमच्या घराला सोडून जाते. बघतो जर तुमच्या घरी तुळशीचे रोप लावलेले असेल तर आता मी जे तुम्हाला सांगण्यात जात आहे त्यास खूपच ध्यान देऊन ऐका. तुळशीचे रोप जर तुमच्या घरी लावलेले असेल तर संत महात्मा आणि प्राचीन काळातील जेवढे पण विशेषज्ञ तज्ज्ञ व्यक्ती होते त्यांचे साधे सरळ असे म्हणणे होते की जर तुमच्या घरामध्ये जी तुळशीचे रोप आहे यात जर तुम्ही उत्तर दिशेकडे ठेवता तर याने तुमच्या घरामध्ये धन चुंबकाप्रमाणे खेचले जाते, आणि जर तुम्ही तुळशीला पूर्वेकडे लावता तर तुमचा जो दुश्मन आहे, जो तुमचा विनाश करू इच्छितोय, तर त्याचाच विनाश होईल. परंतु तिथेच तुमच्या घरातील जी तुळस आहे ती जर दक्षिणेकडे असेल तर याने बघतो तुमच्या घरी दरिद्रता आणि गरिबी येईल. यामुळे जर काही असे असेल तर त्वरित तिथून हलवून तिला उत्तरेकडे करून ठेवा. फक्त या सर्व गोष्टी तुम्हाला हिंदू पुराणांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते. या सर्व बाबी मी तुम्हाला ज्या काही सांगितलेल्या आहे या हिंदू वेद पुराणांतून निवडून तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.